जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे। शेतकऱ्यांसाठी पुनर्गठन पीक कर्ज परत मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी पुनर्गठन म्हणजे शेतकऱ्यांचं जे जुनं कर्ज आहे ते कर्ज न भरता शेतकऱ्यांना परत नवीन कर्ज दिले जाणार आहे। त्यानंतर शेतकऱ्यांचं जे बँकेचं कर्ज होतं, जे शेतकरी रेग्युलर होते अशा शेतकऱ्यांचं बँकेच्या माध्यमातून व्याज भरून हे खातं परत नवीन जुनं करण्याचं काम बँकेच्या माध्यमातून सुरू आहे। शेतकऱ्यांना नवीन कर्ज सुद्धा दिले जाणार आहे। त्यामध्ये 27 जिल्ह्याचा समावेश असणार आहे। हे 27 जिल्हे कोणते असणार आहेत, त्यामध्ये मंडळ किती असणार आहे, यामध्ये बँकेच्या माध्यमातून कोणत्या बँकेच्या माध्यमातून आपल्याला पुनर्गठन पीक कर्ज नवीन मिळणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। मी गणेश ठाकरे, कृषी मराठी चॅनलवर आपण नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, चॅनल नवीन आहे, नक्कीच आपल्याला हे महत्त्वाची अशी माहिती देणारे चॅनल असणार आहे। मित्रांनो, आपण बघू शकतो की राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता, पावसाचा खंड होता, काही भागात मुसळधार पाऊस होता आणि अशा कारणाने शेतकऱ्यांना एक शासनाच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम करण्यात आलं होतं। यामध्ये 27 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता। 27 जिल्ह्यात हे दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि एनडीआरच्या निकषानुसार ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज असेल त्या शेतकऱ्यांना एखाद्या भागात जर दुष्काळ असेल तर ते बँकेचं कर्ज भरणं शक्य होत नाही किंवा बऱ्याच काही सवलती शासनाच्या माध्यमातून दिल्या जातात। म्हणजे बँकेचं कर्ज असेल, वीज बिल असेल, शाळेच्या शिक्षणाच्या फी असतील, अशात काही मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात असतात आणि या सवलतीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता या 27 जिल्ह्यात पुनर्गठन हे दिले जाणार आहे। यामध्ये अकोला जिल्ह्यात जवळपास 48 मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यात 17 मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे। 17 मंडळासाठी परत शेतकऱ्यांना नवीन कर्ज, पीक कर्ज, पुनर्गठन हे दिले जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यात 46 मंडळासाठी समावेश करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यात 65 मंडळ, सांगली जिल्ह्यात 36 मंडळ, वाशिम जिल्ह्यात 44 मंडळ, त्यानंतर वर्धा जिल्ह्यात 12 मंडळ, लातूर जिल्ह्यात 45 मंडळ, यवतमाळ जिल्ह्यात 18 मंडळासाठी ही सवलत असणार आहे। भंडारा जिल्ह्यात 2 मंडळासाठी, बुलढाणा जिल्ह्यात 81 मंडळासाठी, बीड जिल्ह्यात 54 मंडळासाठी, त्यानंतर पुणे जिल्ह्यात 40 मंडळासाठी, परभणी जिल्ह्यात 39 मंडळासाठी, नाशिक 51 मंडळासाठी, नागपूर 11 मंडळासाठी, नांदेड 14 मंडळासाठी, नंदुरबार 13 मंडळासाठी, त्यानंतर धुळे 28 मंडळासाठी, त्यानंतर सोलापूर 17 मंडळासाठी, त्यानंतर जळगाव 48 मंडळासाठी, चंद्रपूर 2 मंडळासाठी, कोल्हापूर 12 मंडळासाठी, छत्रपती संभाजीनगर 51 मंडळासाठी, धाराशिव जिल्ह्यात 30 मंडळ, अहमदनगर जिल्ह्यात जवळपास 90 मंडळ, अमरावती जिल्ह्यात 91 मंडळ आणि अशा प्रकारे या 27 जिल्ह्यात शेतकऱ्यांना परत एकदा नवीन कर्ज दिले जाणार आहे, पुनर्गठन हे दिले जाणार आहे। ज्या बँकेच्या माध्यमातून हे कर्ज दिलं गेलं होतं परंतु शेतकऱ्यांना भरणं शक्य झालं नाही, अशा शेतकऱ्यांसाठी आता हे परत नवीन पुनर्गठन दिले जाणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांचं जे जुनं कर्ज आहे ते न भरता परत शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिले जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे खाते रेग्युलर आहेत अशा शेतकऱ्यांचं बँकेचं व्याज ही बँक भरणार आहे आणि शेतकऱ्यांना परत ते खातं नवं जुनं करून देण्याचं काम बँकेच्या माध्यमातून होणार आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना परत एकदा नवीन कर्ज सुद्धा दिलं जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कोणत्याच प्रकारचं कर्ज घेतलं नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज दिलं जाणार आहे। अशा प्रकारे ज्या नॅशनलाइज बँक आहेत, पीडीसी बँक आहेत, दत्तक बँक आहेत, आपल्या याच्या माध्यमातून आपण जे कर्ज घेतलं होतं अशा बँकेच्या माध्यमातून या 27 जिल्ह्यात याचा समावेश करण्यात आलेला आहे। दुष्काळ असल्या कारणाने बँकेचं कर्ज भरणं शक्य होणार नाही शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली होती आणि अशा प्रकारे हिवाळी अधिवेशनात शासनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती आणि या घोषणेनुसार आता शेतकऱ्यांच्या परत पुनर्गठन पीक कर्ज हे दिले जाणार आहे। अशा प्रकारे या 27 जिल्ह्याचं अपडेट होतं। मित्रांनो, असेच अपडेट पाहण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।